तो वारकरी संप्रदाय आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जाती जातीत भांडण आहे आज. पण जगाला एकत्रित आणण्याचं काम कोण करू शकतो माहिती का? तो वारकरी संप्रदाय. आणि बापाचा बाप आला वारकरी संप्रदायाला नाव ठेवून गेला. किती लोक आली नाव ठेवून गेली, पण पांडुरंगाची विटी इकडल्या तिकडे हल्ली नाही. एवढा जाम उभा राहिला तुमचा माझा बाप पांडुरंग त्या विटेवरती उभा आहे. वारकरी संप्रदायाची वीट भिरकवली कोणी? भक्त पुंडलिकानं. ज्यांनी आई वडिलांची सेवा करावी त्यांनी वीट भिरकावल्या. तो असणारा भागवत धर्म आहे. भागवत धर्म लेच्या पेच्याचा नाहीये. भागवत धर्म ज्याच्या करता उभा राहिला तो तुम्हा आमच्या कल्याणाकरता उभा राहिला, म्हणून संतांनी तुमचं माझं कल्याण पाहिलं. तो भागवत धर्म आहे. मग कोणता धर्म? विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंगळ. त्याचा भेदाभेदच नाही. भेदाभेद करतो तो धर्मातच नसतो. तो स्वतःचा धर्म घेऊन चाललाय. तो धर्म नाही. आणि या धर्मानं क्रांती निर्माण करावी. धर्म कशाला म्हणावं? माणसाने माणसाशी माणसासारखं वागणे म्हणजे त्याचा तो धर्म. धर्म म्हणजे जीवन जगण्याची कला. संतांनी ती जीवन जगण्याची कला उभी केली. आणि नामस्मरण, तत्वज्ञान, आणि काही संतांनी तत्वज्ञान तुमच्या पुढे मांडलं. आणि एक देव, देश, धर्म, भक्ती, ज्ञान, वैराग्य हे तुमच्या समोर मांडून तुम्हाला मला तो वारकरी धर्म दिला ना. ते संत म्हणून संतांचे उपकार या वारकरी संप्रदाय खूप आहे. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागरी. 5 भावंडांचे उपकार किती या महाराष्ट्रावर. ज्ञानोबारायांनी पाया रचावा, निवृत्तीनाथानं सांभाळून घ्यावं, आणि सोपान देवानं निवृत्तीनाथाच्या नंतर 1 वर्षानं समाधी घ्यावी. आज समाधी सोहळा सोपान देवाचा आहे. तो सासवडला आहे. आज भाग्याचा दिवस आहे. आणि आज जर सोपान देवांचा समाधी सोहळा जर असेल तर आज कमीत कमी 10 लोकांनी तरी माळा घातल्या पाहिजे. तरी कळेल मग आम्हाला धर्म. जर माळा घातल्या तर धर्म कळेल. धर्म म्हणजे काय? वारकरी धर्म म्हणजे काय? भागवत धर्म म्हणजे काय? गळ्यात पवित्र तुळशीची माळा असणं आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नामस्मरण असणं म्हणजे भागवत धर्म. ज्याला कळाला त्याला तो कळाला, आणि ज्याला कळाला नाही ते हुकलेले शाणे आहेत. विठाला जगाच्या पाठीवर धर्म याची व्याख्या करत असताना संतांनी सांगितलं, ज्यावर धर्मावर ग्लानी येते, ज्यावर पाप वाढतं आणि पाप वाढल्यानंतर धर्म रक्षणाकरता अवतार घ्यावा लागतो. धर्मरक्षा अरे वा, लिंक लागली वाटत. लिंक लागू द्या बरं. टाळ्यांचं सत्र तुमचं चालू राहू द्या बरं. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजन. भक्तांच्या कल्याणाकरता देवाला अवतार घ्यावा लागले. तसे अवतार झाले. आणि खऱ्या अर्थात त्यातले 2च अवतार पाहूया. एक राम आणि कृष्ण. पहा, राम आणि कृष्णाचे अवतार ज्याच्या करता झाले. प्रभू रामचंद्राचा जन्म ज्याच्या करता झाला तो रावण मारण्यासाठी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. पहा बरं, रावणाला वर काय होता? तुझी 9 मुंडकी तुटली तरी तो मरणार नाही, तुला अमरत्व देतो. पण देवाला परत प्रश्न पडला, याला अमरत्व दिलं तर आपण पण जावा लागले भूतालावरून. तर हा माणूस आहे, याला जर भूतालावर ठेवावं तर हा अहंकारानं काय होईल? माझं. मग देवाने त्याच्या पुढे स्टार दिला. स्टार कळला का? गुंटेवारीमध्ये पाहता ना फ्लॅक्सवर 9,999 रुपयामध्ये गुंठा, पण पुढे डॅश डॅश स्टार असतो. तिथं गेल्यावर कळतं ते नुसतं गुंठा आहे. त्याच्या बाकीच्या फॅसिलिटी म्हणून ते 11 लाखापर्यंत जाईल. तेव्हा कळतं. तसं देवाने या असणाऱ्या रावणाला स्टार दिला. काय सांगितलं? तुला अमरत्व देतो पण मी माझ्या ओढून घेत नाही, पण तुला मरण मात्र 100% येणार आहे. पण कधी? तुझ्या बेंबीत इजा झाली तर. याचा अर्थ काय? बेंबीत इजा करणारा देवाने जन्माला घातला आहे. विठ्ठला. आणि प्रभू रामचंद्रानं जन्माला यावं. धर्म काय असतो पहा. प्रभू रामचंद्रानं जन्माला यावं आणि प्रभू रामचंद्राला त्यांचा धर्म समजतो. बरं, प्रभू रामचंद्राला दशरथ राजाने सांगावं, प्रभू रामचंद्रा आता तुला वनवासाला जावं. वनवासाला जाणं 14 वर्ष. एक शब्द न बोलता, एक शब्द बापाला उलटे बोलले नाही प्रभू रामचंद्र. आता बाप सांगतो कार्ट्याला की अरे जाऊ दे गावाच्या पुढे गेला छान म्हणजे म्हणतो अरे मी बापाला उलट शिकवतो. अरे प्रभू रामचंद्रांचा धर्म आहे का? प्रभू रामचंद्रानं सांगावं दशरथ राजानं, जा तुला वनवासाला जावं लागेल. पिताश्री जशी तुमची आज्ञा. एक शब्द पालटून बोलले नाही आणि 14 वर्ष वनवासाला गेले. पहा, याला म्हणतात पितृधर्म. पुत्र आणि पितृधर्म. पितृधर्म पाळला, पुत्रधर्म पाळला. आणि ज्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास आहे, त्याच्याबरोबर 14 वर्षाचा वनवास नसताना सीतेनं 14 वर्षाचा वनवास भोगावा ना, याला म्हणतात पत्नी धर्म. आणि ज्या भावानं लक्ष्मणानं कुठलाही भावाबरोबर
नंबरचा धर्म नसताना बंधू धर्म पाळला आणि 14 वर्ष लक्ष्मणाबरोबर वनवासाला जाणार, त्याला म्हणावं बंधू धर्म. आणि दुसरा सावत्र भाऊ भरत न होणे परत, भरत न होणे परत. भरताला म्हणले आता मी जातोय, सिंहासन तुझ्या ताब्यात दिलं, बस आणि तू राज्य कर. दादा तेवढे योग्यतेचं मी नाही ना दादा. दादा तुले कष्ट केले दादा, तुझ्या बायकोनी आम्हाला शिकवण्यासाठी वहिनीनं डबा करून द्यावा, ते एसटी ड्रायव्हरकडे डबा द्यावा, तो पुण्यात डबा यावा. दादा तुझ्या वहिनीचा दादाचा डबा खाऊन आम्ही मोठे झालो. दादा तुमचे वहिनीचे उपकार माझ्यावर आहे. अरे तुम्ही किती जरी पुण्य केलं असेल तर त्या पुण्याच्या वाट्यामध्ये आमचा थोडा भाग येऊ दे. दादा तुझी इस्टेट नको, 2 गुंठे तुला जास्त घे, कारण मी शिक्षक आहे, मी आता कमवतोय. हे दादाच्या प्रती करणारा धर्म ज्याला कळला त्याला लक्ष्मणाचा आणि भरताचा धर्म कळाला. तेव्हा ती माणुसकी कळाली, तेव्हा ते धर्म कळाला. आणि लक्ष्मणानं भरतानं सांगावं दादा मी त्या सिंहासनावर बसू शकत नाही. दादा एक काम करतो, त्या पादुका पाहू. भरतानं पादुका घ्याव्या, पहिल्या चरण कमल करा, चरण स्पर्श करावं त्या पादुकेचं आणि कुठे ठेवाव्या, सिंहासनावर ठेवाव्या. आणि सांगावं दादा आता बिनधास्त जातो, 14 वर्ष वनवासाला, आता तुझ्या पादुकेचं रोज दर्शन करून मी 14 वर्ष राज्य करतो ना. असा भाऊ परत भरत न होणे याचं कारण त्यानं भरतानं सावत्र भाऊ असताना बंधू धर्म पाळला. याला म्हणतात धर्माचं पालन. आणि ज्यानं अनितीचं राज्य निर्माण केलं आणि रावणानं अतिनियतीचा धर्म केला आणि रावणासारखा पाखंडी मारण्यासाठी प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं. प्रभू रामचंद्राचा वनवास आणि सीतेचा वनवास एकच आहे, पण सीतेला मात्र दुसरा वनवास घडतो असणाऱ्या रावणानं सीतेला पळून न्यावं आणि रावण तिथंच फसला. सीतेला पळून नेलं आणि अधर्म झाला. आणि अधर्माचं खंडन करणं म्हणून तर प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. आणि प्रभू रामचंद्रानं सीतेला परत आणण्यासाठी जे युद्ध खेळले त्याच्यामध्ये रावणाला गतप्राण व्हावं लागलं. पण गतप्राण होणारा रावण मरत नव्हता. त्याच्या स्वतःच्या भावानं सांगावं बिभीषणानं, हे बेन तसं मरणानं बिंबित बाण मारा. आणि प्रभू रामचंद्रानं बिंबित बाण मारावा असणाऱ्या बिभीषणानं सुद्धा त्याचा धर्म पाळला. अनीतीच्या साईटनं बिभीषण गेलाच नाही, नीतीच्या साईटनं प्रभू रामचंद्राबरोबर गेला. लंका जाळली सोन्याची, जळालेली लंका ज्याला मिळली तो बिभीषण. आणि बिभीषणाला लंका मिळाली, अनीतीचा रावण गेला आणि नीतीचं राज्य प्रभू रामचंद्रानं उभं करावं. आणि मग ज्ञानोबाराय म्हणतात अरे हे नीतीचं राज्य उभं करणारा राम आणि दुसरा कृष्ण, ही जगात 2च नाम काय, रामकृष्ण Thank you.